तर सुट्टीचा दिवस असल्याकारणाने मी निघालो आज नेरूळ वंडर पार्क येथे. वंडर पार्क नेरूळ स्टेशनपासून अगदी 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर आहे. त्याची वेळ अशी आहे की सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत, आणि 12 ते 3 वंडर पार्क बंद असतं. त्याच्यानंतर 3 वाजता ते उघडतं, 3 वाजेपर्यंत ते रात्री 9 वाजेपर्यंत. लेझर लाईट शो शेवटचा जो असतो इथे तो 8:30 वाजता असतो. हे नेरूळ वंडर पार्क पूर्णतः नवी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेलं वंडर पार्क आहे. इथे एंट्री तिकीट आहे 50 रुपये पर पर्सन. लहान मुलांसाठी मला वाटतं 40 रुपये तिकीट आहे. जगातील जी 7 आश्चर्य आहेत त्या 7 आश्चर्यांच्या लहान लहान प्रतिकृती इथे ठेवलेल्या आहेत. जगातल्या 7ही आश्चर्यांच्या प्रतिकृती रात्री खूप सुंदर दिसतील, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्या आधी इथे वेगवेगळ्या हायटेक राईडसुद्धा आहेत. त्यापैकी मी चूज केली होती स्काय व्हीलची राईड, त्याच्यानंतर स्काय स्क्रॅपरची एक राईड होती, आणि दुसरी स्काय स्विंगरची एक राईड होती. तर आम्ही पहिल्यांदा तिकीट काढून, तेही 50 रुपये पर पर्सन आहे, तर आम्ही स्काय व्हील येथे गेलो. स्काय व्हीलसाठी लाईन लावून आम्ही थांबलो. त्याच्यानंतर आमची राईड चालू झाली. वंडर पार्क हे लहान मुलांसाठी तयार केलेलं थीम पार्क आहे. इथे आपल्याला टॉय ट्रेनसुद्धा दिसेल. सगळ्या राईड्सचं तिकीट 50 रुपये पर पर्सन आहे. स्काय व्हीलमध्ये वरती गेल्यानंतर संपूर्ण नवी मुंबईचा जो काही नजारा आहे तो आम्हाला दिसत होता. संध्याकाळचं ऊन असल्याकारणाने खूपच सुंदर वाटत होतं. ग्रॅव्हिटीमुळे थोडासा वरती आणि खाली जाताना पोटामध्ये गोळा येत होता, परंतु खूप मजा येत होती. लवकरच ही राईड संपून आम्ही आमच्या पुढच्या राईडसाठी निघालो. तर पुढची राईड होती आमची स्काय स्लायडरची. तिथे पुढे दिसतंय त्याप्रमाणे ते स्काय स्लायडर त्या मधल्या जे काही ट्रॅक्स आहेत कर्वेचरमधले त्यामध्ये स्लाईड होत होतं, आणि ॲट द सेम टाईम ते रोटेट पण होत होतं. तर हातामधील कॅमेरा इम्बॅलन्स होईल या भीतीने आम्ही काय व्हिडिओ काढला नाही तो, बट खूप मजा आली. त्याच्यावर प्रतीक्षाची रिॲक्शन आपण बघूया. कसं वाटलं? तर याच्या पुढची राईड आमची ती होती स्काय स्विंगर. ते लांबून बघूनच थोडंसं वाटत होतं, बट बघूया कसं वाटतं ते. आगे ए भाई किधर? इसमें इसमें अरे आपणच खोलायचं काय? सगळे सेफ्टी चेक करून मी आणि प्रतीक्षा मग त्या स्विंगरच्या जे काही सीट्स आहेत त्याच्यामध्ये बसलो. मी डबल परत एकदा बेल्ट चेक केला की नक्की मजबूत आहे ना. स्ट्रक्चर तर तसं पूर्ण मजबूत दिसत होतं, पण तरीसुद्धा थोडीशी भीती वाटत होती. पण ठीक आहे, एकदा राईड चालू झाल्यावर काही वाटलं नाही. अगदी 4 ते 5 मिनिट गोल गोल आम्हाला फिरवलं त्यांनी, आणि वरती हवेमध्ये फिरताना खूप मजा येत होती. 4 ते 5 मिनिटानंतर त्यांनी राईड हळूहळू स्टॉप करायला चालू केली. राईड एन्जॉय करून झाल्यानंतर वंडर पार्कचं जे मेन अट्रॅक्शन आहे ते दाखवतो. ही आहे चायनाची ग्रेट वॉल, जी स्कल्पचर फॉर्ममध्ये इथे ठेवली आहे. आणि इथे आहे ते पेट्राचे गिझा येथील इजिप्शियन संस्कृतीचे जे काही मंदिर आहे, पेट्राचं मंदिर ज्याला म्हणतात, ते इथे त्याची एक प्रतिकृती त्यांनी तयार करून ठेवली आहे. हे आहे इटलीचं कोलोझियम, ठीक आहे. आणि हे आहे ख्रिस्ट दी रिडीमर, जे ब्राझील येथे रिओ दी जेनेरिओ येथे स्थित आहे. म्हणजे तशी त्यांनी प्रतिकृती इथे तयार करून ठेवलेली आहे.
त्याच्यानंतर पुढे आम्ही गेलो ते इथे माचू पिच्चू येथील स्थित ओल्ड पीक ज्याला म्हणतात. भारतीय इतिहासापेक्षा जुन्या इतिहासामध्ये जर गेलं तर माचू पिच्चू येथील ही ओल्ड पीकमध्ये काही ह्युमन संस्कृती होती. मानवी संस्कृतीचं ते एक उदाहरण आहे, त्याची प्रतिकृती आहे. त्याच्यानंतर इथे ताजमहालसुद्धा आहे, जे की जागतिक आश्चर्यापैकी एक आश्चर्य भारताचं आहे. तर त्याच्यानंतर पुढे आम्ही आता लेझर अँड वॉटर शोसाठी अनाऊन्समेंट व्हायला लागल्या होत्या. तर तिथे सिटिंग अरेंजमेंट एरिया आहे, जो कर्वेचर फॉर्ममध्ये त्यांनी फॉर्म केला आहे. आणि इथे थोड्याच वेळात लेझर आणि लाईट शो चालू होणार 7:15 वाजता असे त्यांनी अनाऊन्समेंट केली. तर सगळे लोक हळूहळू आपल्या राईड्स एन्जॉय करून तिथे जमायला सुरुवात झाली. जर कुणाला भूक वगैरे समजा इथे लागली तर खाण्यापिण्याची सुद्धा इथे व्यवस्था, तिथे फूड कोर्ट नावाचं एक स्टॉल आहे. तर तिथे सगळ्या खाण्याच्या वस्तू आपल्याला तिथे मिळतील आतमध्ये. लेझर अँड वॉटर शोसाठी हळूहळू सगळे लोक तिथे जमायला लागले आणि थोड्या वेळामध्ये लाईट्स बंद झाल्या आणि लेझर शोला सुरुवात झाली. त्याच्यानंतर अगदी संक्षिप्त स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती, महाराष्ट्राबद्दल माहिती आणि भारताचा इतिहास यांनी लेझर आणि वॉटर शोद्वारे दाखवायला सुरुवात केली. ऐसे ही शिवाजी महाराज आगे बहुत से किले जीतते गए और आदिल शाही की हुकूमत पर अपना जिसे वेद पुराण और धर्म संचार का माँ जीजाबाई ने ज्ञान दिया, जबकि दादोजी ने रण कौशल का विज्ञान दिया. जब स्वराज का स्वप्न लिए उसने सबको साथ लिया. तब 16 सोडला नाही. आजा जिंद शामी आने के टले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले.
तर लेझर लाईट आणि वॉटर शो बघून आता वेळ आली वंडर पार्कला निरोप द्यायची आणि व्हिडिओ संपवायची. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.